नसरापूरच्या घटनेमध्ये आरोपीला दोषी ठरवण्यात आलंय। निकालाचं वाचन सुरू आहे। माझ्यासारखीला आणि या राज्यातल्या प्रत्येक आईला बहिणीला हे नक्की वाटतंय की या हरामखोर आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा त्या ठिकाणी मिळायला हवी। हा माणूस विकृत आहे। याच्या आधी सुद्धा दोनदा त्याने अशा पद्धतीचा प्रकार स्वतःच्या घरामध्ये केलाय। त्यावेळेला न्यायालयाने त्याला सोडून दिलं होतं। कुठल्या बेसवरती सोडलं, कुठल्या ग्राउंडवर सोडलं याची माहिती घेण्याची सुद्धा गरज आहे असं मला वाटतंय। पण या प्रकरणामध्ये दोषी ठरवलं असून निकालाचं जे आहे ते वाचन चालू आहे। त्यामुळे मरेपर्यंत फाशी अशा विकृतांना ठेचण्यासाठी अत्यंत गरजेची आहे। अजून सुद्धा मालेगावमधल्या डोंगराळे गावातली जी चिमुकली होती तिचा न्याय प्रतीक्षेमध्ये आहे। त्याचबरोबरीने अहिल्यानगरच्या वडगाव पानमध्ये त्या ठिकाणी मुलीवरती, छोट्या मुलीवरती ॲसिड अटॅक झाला, ते सुद्धा प्रकरण अजून प्रलंबित आहेत। म्हणून मला असं वाटतंय की ज्या पद्धतीने नसरापूरची केस आज 16-17वा दिवस लवकरात लवकर ती त्या ठिकाणी स्टँड झाली आणि त्या हिअरिंग सुद्धा सुरू झाल्या आहेत, दोषी सुद्धा ठरवला गेलाय। त्याच पद्धतीने डोंगराळेची केस असेल, वडगाव पानची केस असेल, इतरही ज्या पॉक्सोच्या केसेस आहेत त्याच्यामध्ये अशा जलद गतीने न्याय मिळावा अशी अपेक्षा सुद्धा मी व्यक्त करते। येणाऱ्या दिवसात नक्कीच डोंगराळेच्या आमच्या चिमुकलीला आणि वडगाव पानमध्ये ज्या मुलीवरती ॲसिड अटॅक झाला तिलाही न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे, विश्वास आहे। नाही, मला हेच म्हणायचं आहे की ज्या पद्धतीने सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं त्या पद्धतीने आज हा जलद निकाल आलेला आहे। असेच अजून सुद्धा केसेस आपल्या पेंडिंग आहेत, त्यामध्ये सुद्धा लवकरात लवकर निकाल लागून हे जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा होणं गरजेचं आहे। या हरामखोरांना मरेपर्यंत फाशी व्हायला पाहिजे, कारण ही समाजातली विकृती आहे आणि ही विकृती ठेचून काढणं ही आज काळाची गरज आहे। मॅडम, आपण जर बघितलं तर काल रेल्वेमध्ये देखील एका तरुण मुलाचा खून करण्यात आलेला आहे। अनेक जण रेल्वेने प्रवास करतात, कुठेतरी रेल्वे प्रवास देखील आता असुरक्षित झाला आहे। नाही, कारण आपण बघितलं की कारण काय होतं। अतिशय क्षुल्लक कारणासाठी एका तरुणाला आपला जीव त्या ठिकाणी गमवावा लागलाय। हे अतिशय गंभीर आहे। आरोपीला नक्की पकडलाय, त्याच्याकडचा जो सुरा होता तो हस्तगत केलाय। याच्या आधी मालाड स्टेशनला पण अशी घटना झाल्याचं मला आठवतंय आणि त्यामुळे GRP आणि RPFच्या समन्वयाने जे रेल्वे कम्युटर्स आहेत, रेल्वे प्रवासी आहेत, त्यांच्या सुरक्षिततेसाठी अधिकचे कडक असे त्या ठिकाणी आपल्याला नियम बनवावे लागणार आहेत। मला विश्वास आहे की आता याच्यावरती पुन्हा चर्चा चालू होईल आणि आता मीटिंग्सही याबद्दल चालू असतील, कारण रेल्वे ही या मुंबईची कष्टकऱ्यांची जीवनवाहिनी आहे। रोज लाखो लोक ट्रेनने येतात आणि जातात आणि अशा परिस्थितीत जर असे गुन्हे घडत असतील तर ते निश्चितच गंभीर स्वरूपाचे आहेत। ठीक आहे, थैंक यू। देखिए, जिस प्रकार की घटना हुई है ये बेहद दर्दनाक ऐसी घटना है। लाखों कम्यूटर्स ये ट्रेन से आते हैं, जाते हैं, जीवन वाहिनी ट्रेन को कहा जाता है। इससे पहले भी मलाड में इस प्रकार से एक घटना हुई थी, मुझे याद है। और आज ट्रेन में जिस प्रकार से हत्या हुई है ये बहुत गंभीर है। आरोपी को पकड़ा गया है। मुझे लगता है आने वाले दिनों में GRP और RPF की माध्यम से रेलवे कम्यूटर्स के लिए वहाँ पे एक अच्छे सुरक्षित प्रवास की SOP बनाई जाएगी, कुछ निर्देश दिए जाएंगे। हो सकता है अभी मीटिंग शुरू भी हो, हम भी इसका फॉलोअप जो है वो जरूर लेंगे। नसरापुर की जो घटना हुई है उसमें जलद गति से न्याय मिल रहा है। जो आरोपी है उसे दोषी ठहराया गया है। मुझे ऐसे लगता है कि ऐसे आरोपियों को मरने तक फांसी देने की ज़रूरत है। और भी ऐसी केसेस हैं हमारे मालेगांव में, डोंगराळे जो गांव है वहाँ की एक छोटी बच्ची हो, उसके साथ ही अहिल्यानगर में वडगाव पान जहाँ पे एसिड फेंका गया, ये भी बहुत सारी केसेस अभी प्रलंबित हैं। नसरापुर की तरह उनको भी जलद गति से न्याय देना चाहिए और वो न्याय देने का काम होगा, ये मुझे विश्वास है। थैंक यू। देखिए, ऐसा है, ये भारत देश और उसके कायदे कानून जो है वो संविधान पे चलते हैं, ना कि कुरान पे। और इसलिए संविधान में जो है वो सारे अधिकार सभी के लिए लागू है। मुझे ये कहना है कि मुझे अभिमान भी है देश के यशस्वी और लोकप्रिय प्रधानमंत्री जी का कि उन्होंने सिर्फ हिंदू महिलाओं के लिए नहीं तो हमारी मुस्लिम बहनों के लिए भी ट्रिपल तलाक जैसा एक मजबूत कानून वहाँ पे लाए हैं। बहुत सारी महिलाएं जो जिस प्रकार से उनको छोड़ा जाता था, मुझे याद है मैं जब वुमेन्स कमीशन में थी
वो आदमी कहीं और देश में होता है और वो महिला यहाँ रहती है, उनके बच्चे साथ में रहते हैं और वहाँ से फ़ोन पे तलाक तलाक कह देता है। और तलाक कहने के बाद उस महिला के भविष्य का क्या होगा, उनके बच्चों के भविष्य का क्या होगा? आज तक जिन्होंने ये वोट बैंक संभाल के रखी है उन्होंने इनके लिए कुछ नहीं किया, लेकिन हमारे मोदी जी ने ये किया है और ट्रिपल तलाक जैसा एक सख्त कानून इस देश में लागू किया है, जिसका फायदा हमारी मुस्लिम बहनों को हो रहा है। थँक्यू. ताई, नसरापूरमध्ये आत्ताच झालं की 29 तारखेला आता त्याच्या शिक्षा सुनावणार आहे. जरी वाचन झालं तरी आता निकाल पुढे ढकलला. आजची सुनावणी जी पूर्ण झाली त्यामुळे अंतिम मला असं वाटतंय की निकालाचं वाचन चालू आहे आणि 29 तारखेला अंतिम निकाल हा नसरापूरचा त्या ठिकाणी लागणार आहे. परंतु मला विश्वास आहे की अशा नराधमाला मरेपर्यंतच्या फाशीची शिक्षा ही त्या ठिकाणी न्यायालय नक्की ठोठवेल. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.